त्याच्यामुळे तुम्हाला असं प्रॉब्लेम दिलं नाही P40 बरोबर 60 याचा अर्थ स्पष्ट करा. ठीक आहे. आता हा कसा करायचा याचा अर्थ स्पष्ट करताना सोल्युशन द्यायचं. सगळ्यात पहिले सोल्युशन मध्ये 3 स्टेप मध्ये हा अर्थ बहुत स्पष्ट करावा लागतो. पहिल्या स्टेपला अर्धा मार्क राहतो, दुसऱ्या स्टेपला अर्धा मार्क राहतो, तिसऱ्या स्टेपला 1 मार्क राहतो. 3 स्टेप मध्ये जेव्हा तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला 2 मार्क मिळेल. मॅक्सिमम 2 मार्कासाठी विचारतात. ठीक आहे. आता याचा अर्थ बहुत कसा स्पष्ट करायचा ते पहा. P म्हणजे शततमांक, 40 म्हणजे शततमांकाचे मूल्य. P चा अर्थ काय होतो पर्सेंटेज, आणि हे जे व्हॅल्यू दिली जाते त्याच्या पायथ्याशी त्याला म्हणतात मूल्य, व्हॅल्यू. P40 चं उत्तर किती आलंय 60. मग इथे जेव्हा तुम्ही अर्थ बोलूया तेव्हा असं लिहायचं 60 या प्राप्तांकाच्या खाली श्रेणीतील 60 या प्राप्तांकाच्या खाली P40 बरोबर 60 आहे. 60 च्या खाली किती येते इकडे पाहिजे, खाली म्हणजे इकडे समोर किती येते 40. श्रेणीतील 40% प्राप्तांक येतात. हा पहिला अर्थ. नंतर याच्यामध्ये महत्त्वाचा शब्द आहे हा खाली. ठीक आहे. मग पुन्हा 60 या प्राप्तांकाच्या इथे वर पहिले शब्द राहतो खाली, नंतर वर श्रेणीतील आता वर म्हटलंय, दुसरा शब्द आपला वर. वर करताना काय करायचं, हे जे P40 आहे ना याचं व्हॅल्यू किती आहे 40 आहे. P म्हणजे काय होतं शततमांक. P म्हणजे शततमांक म्हणजे 100 मधून मायनस हे 40 करायचं. हे 40 पाहिजे, हे नाही करायचं, हे करायचं. 40 मायनस केले उत्तर किती आलं 60. म्हणजे श्रेणीतील 60% प्राप्तांक येतात. नंतर नंबर शेवटचा, नंतर 60 या प्राप्तांकाचा शततम क्रम याला क्रम सुद्धा म्हणतात आणि व्हॅल्यू सुद्धा म्हणतात. हे शततम P म्हणजे शततम, आणि हे जी व्हॅल्यू आहे याला क्रम सुद्धा म्हणतात आणि मूल्य सुद्धा म्हणतात. म्हणजे 60 या प्राप्तांकाचा शततम क्रम किती आहे 40 आहे. इथे समजा तुमचं गणित